म्हणजे कसं हे आले वगैरे पूर्वीमध्ये हे माझं पेटवच्याचं नाही संगवच्याचं नाही इथं भजन झालं पाहिजे. कारण संजय पवार हा एक मोठ्या मनाचा माणूस आहे. कारण त्यांनी मला सुरुवातला त्यांची माझी ओळख मी त्या 1 वर्ष झालं मी नोकरीला तिथे राहायला आल्यानंतर आणि प्रथमतः मी त्या एक आपल्या भजन भवनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि आमच्या इथे भजन आम्ही सेवा केली होती. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं बुवा कधीतरी आम्ही मध्ये एक साथ कधीतरी कार्यक्रम करू पण मनाचा मोठेपणा दाखवू. त्यांनी आज एक छोट्या गायकासोबत कार्यक्रम करतात आणि सुनीलजी पांचाळ सुद्धा दोन्ही एकदम हाय लेवलच्या बुवा असतात. म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांच्या सामने कितीतरी पर्यंत छोटे आहोत. कारण आज मार्केटमध्ये काय म्हणतात तर संजय पवार नावाचा एक माझा वेगळाच तऱ्हेचा बरोबर ना माहिती आहे अजिबात तर त्यांचे नाही म्हणतात महिन्याला कमी कमी 15-20 12 कार्यक्रम असतात. संस्कृत गुवाहाटीचे कार्यक्रम असतात दोन्हीही. कारण चिंतामणी पांचाळमध्ये एक पट्टा शिष्य म्हणून संस्कृत गुवाहाटीचे पाहिजे एक सुस्वर भजन कसं असावं हे संस्कृत पांचाळ बोलण्याने शिकावं मी तर म्हणतो. कारण बऱ्याच चांगल्याला चांगलंच म्हणायचं नेहमी. कारण या दोन्ही पण मी भजन युट्यूबच्या माध्यमातून नेहमी ऐकतो. कारण बाकीचे आज कलियुगामध्ये जे वाहवत चालले आहे भजनमध्ये दुःख होत चालले ते त्या पद्धतीमध्ये या भगवानकडे जर तुम्ही त्या नजरेने किंवा त्या गोष्टी पुढे जाऊ शकत नाही. कारण भजन हे भजन कसं असतं हे संजय पवार भगवानकडून किंवा सुनील मिस्त्री भगवानकडे शिकावं. आणि आज या छोट्या कलाकारांनी मला जोडीला घेऊन कार्यक्रम करतायत. बरोबर मी त्या दोघांच्या शरणाशी नतमस्तक आहे आणि हा त्यांच्या आशीर्वादाने आणि निलेश वैद साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही या जोडीतील सर्व भजन सरांचे आमचे संस्थापक अभिषेक त्यांचे सहकारी प्लस डोंबिवली हितवंत मंडळाचे सर्व कार्यकर्ते कारण सर्वांची वेळ मी नाव घेऊ शकत नाही. कारण खूप मोठमोठे कलाकार या भूमीमध्ये आहेत आणि या एक डोंबिवली नगरीवर मी छोटासा एक काव्य केलेलं आहे. मी माझ्याकडे लिहिण्याचं एक म्हणजे माझी आता माझा परत 14 राऊंड बसला म्हणजे मला एक अर्जुन भेटतो म्हणजे त्यावेळी इतका म्हणतो तुमची गर्दी अशी काय काय भावी करतो त्याच्या आधी ह्या मुलांवरती मी गजर बोलला पण तो हरिनामातूनच त्यांना मी बोध करणार आहे. मी त्याला वाईट बोलणार नाही. हरिनाम आता मला गजर असा आहे की डोंगराच्या तालावर गाडी चाले हरिनाम घ्यावा की तुम्हा सांगते पहाड पावल्या बघा आज जर पाहायला गेला आज पंढरपूरची वारी करताना आपण प्रायव्हेट गाडीला जातो ट्रेनने जातो विमानाने जातो याच्यावर काय बोलताच होईल याच्यावरती काय सांगू शकतो. पण एक असा एक जमाना होता की त्यावेळी लोक बैलगाडी घेऊन जायचे. बैलगाडी 2 बैलाला झोपून 8-8 दिवस प्रवास करायचे पंढरीला जायला पंढरीची वारी करण्यासाठी. आणि त्या वेळेचा प्रसंग मी अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण यामध्ये कोणी आपल्या अंगावरचा ओढून घेऊन जायची अभयामध्ये थोडासा मार्मिक आहे पण मला दोन्ही पण लोकांना संभाळ देते ही अपेक्षा मला असते. दोघांच्याही चरणाशी परत येतं नतमस्तक आहे भावा काय चुकलं असेल तर मोठ्या मोठ्या माफ करायला माझा भाव करतो. डोंगराच्या तालावर गाडी चालते बघा पहिल्या जमान्यामध्ये पंढरीला बैलगाड्या जायच्या त्या बैलाच्या घुंगराचे एक भाग जायचे त्या जसं पुढे पाऊल टाकायचं तसं घुंगराचा नाद व्हायचा राम कृष्ण हरी त्या घुंगराचा नाद असायचा. पण आज काही नादच आपण ते सर्व लोप पावत आले. हा कलियुगच आहे. कलियुगामध्ये भजन संस्कृती ही लोप पावत आलेली आहे. आणि आज ही बारी हिमई साहेबांच्या संस्थेने ही लोककला दशावतार संस्थेने आयोजन केलेलं आहे. भजन कसं असावं आणि कसं करावं हे समाजासमोर सांगण्यासाठी लाईव्ह नियोजन केलेलं आहे. म्हणून बोलतोय बघा डोंगराच्या तालावर गाडी चालते डोंगराच्या तालावर गाडी चालते हरिनाम गाऊ की तुम्हा सांगते हरिनाम गाऊ की तुम्हा सांगते हरिनाम गाऊ की तुम्हा सांगते डोंगराच्या तालावर
माझ्या तुम्हाला पाहिजे पण तुम्हाला काय भाग हा मार्केट मध्ये पहिला सांगितलेला आहे तुम्हाला अरे एक बाटा शिकायचा एक टोप्या शिकायचा आणि कधी महिना की शिकायच्या मध्ये त्याला कधी भेटत नाही आपल्याला आता पहिला नंबर माझा आहे दुसरे पवार बाबा असतात दुसरे मिस्त्री बाबा असतात परत चौथा राऊंड माझ्याकडे येतात आणि गजराचं बाबा द्यायचं किती जाईल तुम्ही किती जेव्हा पाचवा प्रयत्न करते चौथा परत माझ्याकडे जाऊन येतात आणि आपण किती घेणार ते थोडे एक वाजता बघा
माननीय